लहानपणी आपल्याला असं वाटायचं की आपण पोलीस बनावं. मग त्यावेळी आपले आईवडील काय करायचे की कुठेतरी भाड्याचा एक पोलिसाचा ड्रेस आणायचे, आपल्याला घालायचे आणि आपल्याला पोलीस असल्याचं फील यायचं. परंतु वसईमध्ये 29 वर्षाच्या तरुणाला देखील आपल्याला पोलीस बनावंसं वाटलं. त्याने देखील असंच पोलिसाचा ड्रेस घातला, पोलिसी वेशात फोटो काढले आणि आपण पोलीस असल्याचं वसई विरार परिसरात बतावणी केली. पण असं म्हणतात ना की खऱ्या पोलिसांपासून खोटा पोलीस कधीच लपू शकत नाही. वाली पोलिसांनी अखेर या तोतया पोलिसाला अटक केलेली आहे. काय त्याचा कारनामा आहे आपण पाहूयात. फोटोमध्ये दिसणारा या इसमाचं नाव आहे मोहम्मद फैजुल अबुल हसन शेख. याचं वय आहे अवघं 28 वर्ष. हा राहिला आहे सायरा कॉम्प्लेक्स फणसपाडा वालीव. त्याचा फोटो जर बघितला तर हुबेहूब आपल्याला पोलीस वाटतोय, परंतु हा पोलीस नाही आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस कसा आला? वसईमध्ये राहणारे महेंद्र हेमाराम पुरोहित यांचं मोबाईल विक्रीचं दुकान आहे आणि हा जो आरोपी आहे मोहम्मद, हा पोलिसी वेश घालून मोबाईल खरेदी करायला तिथे गेला. 1,60,000 किमतीचा गॅलेक्सी झेड हा फोल्डचा मोबाईल त्याने खरेदी केला आणि मोठा आव आणला. 1,60,000 रुपये जे आहे बँकेमध्ये मी तुम्हाला NFT मार्फत देतो. एवढंच नाही, जे NFT केले 1,10,000 आहे त्याचा खोटा मेसेज बनवला. म्हणजे आपण कोणाला NFT जर केलं तर आपल्या मोबाईलवर जो आहे मेसेज येतो, असा तो बनावट मेसेज तयार केला. कारण याच्या मोबाईलमध्ये तसं ॲप होतं. मोबाईलवाल्याने देखील हा मोबाईल त्याला दिला, परंतु 2 दिवस झाले तरी अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाही आणि 50,000चा चेक देखील बाउन्स आला. त्यावेळी त्याला कुठेतरी संशय आला. त्याने वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि वालीव पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. कारण हा जो आरोपी आहे मोहम्मद, हा 6 महिन्यापूर्वी याच्या आधी देखील वालीव पोलीस स्टेशनमध्ये 420च्या गुन्ह्यामध्ये अशाच प्रकारे अटक झाला होता, म्हणून पोलीस त्याच्या शोधामध्ये होते. एके दिवशी जे आहे की वालीवच्या डिटेक्शन टीमला एक मोटरसायकल पाहायला मिळाली आणि त्या मोटरसायकलच्या किचनला जे आहे हातकडीचं किचन होतं आणि त्याचवेळी पोलिसांना कुठेतरी ताब्यात घेतल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर तपासामध्ये अशा देखील गोष्टी उघडकीस आला. हा पोलिसी खाके आणून अनेकांना धमकावायचा, कोणाकडून पैसे उकळायचा. एवढंच नाही तर एका जिममध्ये देखील गेला आणि मी पोलीस आहे म्हणून तिकडे फुकट जिम देखील करायचा. आता पोलिसांनी आव्हान केलेलं आहे की याचा चेहरा तुम्ही नीट पहा, याने आणखीन किती लोकांना फसवलं असेल तर तुम्ही आमच्याकडे या आणि तुमची फसवणुकीची जी तक्रार आम्हाला करून द्या. पोलिसांनी याच्याकडून 3 खाकी गणवेश जे आहे ताब्यात घेतलेले आहेत. 3 जे बॅरिकॅप आहेत, पोलिस जे टोपी घालतात ती देखील टोपी आहे. एक बंदूक आहे ती देखील जप्त केलेली आहेत. बंदुकीच्या गोळ्या देखील आहेत आणि हा फोल्डचा मोबाईल देखील जप्त केलेला आहे. अशा प्रकारे जवळपास 1.5 ते 2 लाखांचा माल जो पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. आणि ह्या मोहम्मदने काय केलेलं आहे, पोलिसाचे खोटं आय कार्ड देखील बनवलं आहे. हे आय कार्ड देखील आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बनावट आय कार्ड आहे आणि ह्याच आय कार्डच्या आधारे तो पोलीस असल्याचं सांगायचा. कारण असा खाकी ड्रेस घातला की लोक देखील घाबरायचे की हा हुबेची पर्सनॅलिटी अशी होती तर हुबेहूब पोलीस देखील वाटायचा. एवढंच नाही की त्याने पोलिसामध्ये त्याच्याकडे लेटर देखील बनवलेलं आहे. बनावट लेटर आहे. फेब्रुवारीमध्ये त्याचा अपॉइंटमेंट लेटर आहे की तुला हे शिपाई पदावर जे आम्ही रुजू करत आहे. पोलिसांच्या खोटे शिक्के बनवले, बनावट सह्या मारल्या, परंतु याचा जे आहे की खेळ संपला. वालीव पोलिसांच्या डिटेक्शन टीमने मोठ्या शिताफीने यांना अटक केलेली आहे. वालीव पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरणची टीम आहे जे सचिन सानप आहेत, मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुडे, बाळू कुटे, ह्या ज्या लोकांनी आहे की याला मोठ्या शिताफीने अटक केलेली आहे. आता पोलिसांनी आवाहन केलेले की तुमच्या सोबत अशी फसवणूक झाली असेल तुम्ही आमच्याकडे या आणि तुमची तक्रार आहे नोंदवा. त्यामुळे वसई विरारकरांनो, अशा तोतया पोलिसांनी तुमची फसवणूक केली असेल तर तुम्ही तक्रार करा आणि तुमच्याकडे जर असा कुठलाही पोलीस असा आला तर त्याची शहानिशा करा. जवळच्या पोलिसांना चौकशी करा हा खरोखर पोलीस आहे की नाही. म्हणजे असं म्हणतात की पोलीस हे जे असतात की लोकांच्या संरक्षणासाठी असतात, परंतु असे बनावट पोलीस जर समाजामध्ये होत असतील तर लोकांनी नेमका विश्वास तरी कोणावर ठेवायचा हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. या संपूर्ण तोतया पोलिसाबद्दल पोलिसांनी काय नेमकी माहिती दिली आपण ऐकूयात. हा जो तोतया पोलीस आहे हा यापूर्वी या पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यामध्ये 420 प्रमाणे अटक होता. त्या जामीन झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या गुन्ह्याला 5-6 महिने गेले तर त्या पोलीस स्टेशनला हजेरीला याला असं करून त्याची पोलिसांबरोबर ओळख झालेली होती. त्या ओळखीचा तो फायदा घेऊन ऑनलाईन पैसे देतो, उधारीवरती सामान द्या, हा पोलीस माझा नातेवाईक आहे, तो माझा सासरा आहे, असं काही बंडल मारून तो वावरत होता. तर त्यातल्या त्यात एक रेंज नाक्यावरती एक मोबाईलचा दुकानदार आहे. त्यांनी एक दिवशी अर्ज केला का माझ्याकडून मोबाईल घेऊन बँकेतून NEFTद्वारे पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट दाखवून मोबाईल घेऊन गेलेला आहे. तर त्या अर्जानुसार चौकशी चालू होती. तर ही गोष्ट आपले तपास पथकाचे अंमलदार अधिकारी आणि बरेच बीटमधल्या अधिकारी अंमलदार ह्या सगळ्यांना ज्ञात होती, पण त्याच्यानंतर तो मिळून येत नव्हता. नंतर बीटवाल्याला समजलं का यांनी जो हा मोबाईल घेतला तो नालासोपारा पोलीस
पोलीसला जाऊन मोबाईल हरवल्याची तक्रार दिली, ऑनलाईन तक्रार दिली आणि त्याच्या आधारे ह्या मोबाईलवाल्याकडे तो रेग्युलर यायचा आणि म्हणायचा, भाई गुन्हा मत दाखल करो, मैं तुम्हारे पैसे देता हूँ, ऐसा करता हूँ, वैसा करता हूँ, मेरी बड़े बड़े ऑफिसर से जान पहचान है, पोलीस ऑफिसरचे म्हणजे DG रँकच्या पोलीस ऑफिसरचे नावं घ्यायचा तो. तर त्याच्यामुळं तो मोबाईलवाला शांत होता. त्याने मग तो मोबाईलच्या तपासामध्ये सगळे आपले DBवाले त्याला शोधत होते का हा कुठं आहे. मग त्याची लोकेशन काढली, त्या लोकेशनला UPला मिळाला आणि त्याच्यानंतर अचानकच तो हद्दीत दिसून आला. तर त्याच्या बाईकला बेडीची चावी होती. त्या बेडीच्या चावीवरून सचिन दोरकर जे आपले पोलीस हवालदार आहेत त्या तपास पथकाचे, त्यांना शंका आली याच्या बाईकला बेडीची चावी कशी. आणि मग त्यावेळेस त्याची झडती घेतली. जर त्या झडतीमध्ये ID, आपली एअरगन जी एकदम ओरिजिनल दिसते, आवाज करते, त्याच्यातून छर्रा बाहेर जातो अशी महागडी एअरगन, पोलीस युनिफॉर्म, पोलीस नेम टॅली हे सर्वच मिळालं. आणि त्यांनी कोणत्या कोणत्या लोकांना कडून सामान घेतलं, त्यांना पाठवलेले स्क्रीनशॉट मोबाईलमध्ये मिळाले. तर ह्या घटनेवरून आपण गुन्हा नोंद केला आणि ह्या गुन्ह्याच्या तपासात आता त्यांनी युनिफॉर्म कुठं शिवले, तो आणखी कुठं गेला होता, ॲक्च्युली त्यांनी म्हणजे या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावावरती याला हजर करून घ्यावे असे फेक पत्र पण इंटरनेटवरून बनवले. आणि त्याचं म्हणजे जसं ओरिजिनल पत्र आहे असं तो पोलीस स्टेशनला घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी PI दर्जाचा अधिकारी म्हणून जॉईन करून घ्यावं असे सुद्धा पत्र त्याच्याकडे सापडलेले. तर माझं म्हणणं आहे का असे जे व्यक्ती आहेत ह्या खूप निर्डावलेल्या असतात आणि त्यांना कायद्याची भीती नसते, कारण ते समाजात वावरताना सगळ्याच ठिकाणी वावरतात आणि त्याच्यातून शिकून त्यांच्या डोक्यात अशा खुरापती येतात. तर हा व्यक्ती भयंकर खुरापती आहे. भविष्यात साधारण माणसांनी तसेच पोलीस अधिकारी, पब्लिक, दुकानदार यांनी अशा व्यक्तींपासून सावध राहावं. आणि जर कुणासोबत अशी घटना घडलेली असेल ह्या व्यक्तीद्वारे तर वालीव पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन त्यांनी संपर्क करावा ही माझी विनंती.